नमस्कार, दिव्यकाळ बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात भारतातील एक ज्वलंत बातमीपत्र. पाहूया काही पुढील महत्त्वाच्या घडामोडी. अंधेरीतमधल्या कांदळवन नष्ट करून ती जमीन खासगी संस्थेच्या घशात घालण्याचे कारस्थान सुरू आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या कांदळवनाला भेट दिली आणि हे षड्यंत्र पूर्ण होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. विधानसभेच्या पावसाळी सत्रामध्ये मुंबईमध्ये 350 एकर जमीन ही गिळली जाते. किंबहुना मुंबईतलं कांदळवन हे नष्ट केलं जातंय. याच्या संदर्भातला मुद्दा मी विधान परिषदेत मांडला होता आणि त्यावेळेला विधान परिषदेत मी नकाशा सकट वस्तुस्थिती दाखवली होती की पूर्वी किती मँग्रोव्ज इथे होते, कशा पद्धतीने ते मारले गेले, कशा पद्धतीने नैसर्गिक भिंत मातीची तयार करून कांदळवनाला मँग्रोव्जला येणारं पाणी अडवलं गेलं आणि कांदळवनाची हत्या झाली. हे सगळे सविस्तर मुद्दे मांडल्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडेंनी मला विधान परिषदेत असं उत्तर दिलं की मी स्वतः येऊन जागेची पाहणी करते आणि त्याच्यानंतर कारवाई करते.